मागील 9 वर्षापासून फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने अखेर अटक करत मोठे यश मिळवले आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। फिर्यादी यांच्या मालकीचा मौजे पिंपळगाव पौला शिवारातील भूखंड क्रमांक 194, क्षेत्र क्रमांक 269, मोजमाप 96 चौरस मीटर हा प्लॉट असताना आरोपी संदीप खंगाळ व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून गंभीर फसवणूक केली होती। फिर्यादी यांच्या ऐवजी तो त्या महिलेला फिर्यादी म्हणून उभे करून बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले आणि सदर भूखंड आरोपीच्या नावावर करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 कडून फरार आरोपीचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व महेश खांडवाले यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी संदीप खंगाळ हा सातपूर येथील अशोकनगर परिसरातील राधाई सहकारी गृहनिर्माण संस्थेत वास्तव्यास आहे। ही माहिती प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना कळविण्यात आली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खांडवाले व सुनील खैरनार यांच्या पथकाने सातपूर अशोकनगर परिसरात सापळा रचून आरोपी संदीप दिनकर खंगाळ वय वर्ष 45 राहणार राधाई सोसायटी, घर नंबर 364, अशोकनगर, सातपूर, नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। गुन्हे शाखा युनिट 2 च्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।